अजितदादांना चॅलेंज करावं याची एवढी लायकी नाही आहे। यांना सार्वजनिक जीवनात राजकारणात असलेल्या लोकांना निवडणुकीच्या माध्यमातून चॅलेंज करायचं असतं, निवडणुकीतून पळ काढून नव्हे, निवडणुकीच्या माध्यमातून चॅलेंज करायचं असतं। आणि निवडणुकीमध्ये अजितदादाच्या पट्ट्याने ज्यांचा पराभव केलेला आहे, त्यामुळं निवडणुका आल्यानंतर चॅलेंज कर, आता अशा फोकळ चॅलेंज करू नको। ही जी नगरपंचायत आहे बिनविरोध झाली म्हणून जो नाचतोय बाळाराजे पाटील, ही नगरपंचायत कुणी दिली? त्यावेळेला नाक घासत अजितदादाच्याच गेला होता ना पाया पडायला की नगरपंचायत करा, आमच्या ग्रामपंचायतची नगरपंचायत करा, बरोबर आहे। ज्या वेळेला यांच्या कारखान्याला पैसे नव्हते त्यावेळेला भिका मागत कारखान्याला पैसे द्या म्हणून हे बाळराजे पाटील, राजन पाटील भिका मागत गेले होते ना अजित पवारांकडं। त्यांच्या PDCC बँकेन, पुण्या मध्यवर्ती बँकेने यांना भागभांडवलाला पैसे दिले म्हणून यांचा लोकनेते कारखाना उभारला, विसरला काय? एवढे कृतज्ञ ही लोक आहेत। 15 दिवसात पवार कुटुंबाने केलेले 40 वर्षाचे उपकार विसरले। याच्यातून बोध कुणी घ्यायचा? याच्यातून बोध देवेंद्र फडणवीस साहेबांनी घ्यायचा आहे। 40 वर्ष झाकेलेले उपकार, एवढं साम्राज्य ज्यांच्या जीवावर उभं राहिलं, 3-3 वेळेला आमदार क्या, 6-6 वेळेला दुसरे आमदार, मंत्रिपदाचा दर्जा, साखर कारखाना, बँका, पतसंस्था, सोसायट्या, काय नाही दिलं यांना आज आमच्या पक्षाने।